तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांच्या उपक्रमातून संग्रामपूर तालुक्यातील कवठड ते मडाखेड फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजूने 2 ते 3 वर्ष अगोदर झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती। उन्हाळ्यात त्या झाडांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करून त्यांना जिवंत ठेवण्याची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याने झाडांना जीवनदान मिळाले होते। परंतु मागील 8 दिवसा अगोदर दोन्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना अज्ञात व्यक्तीने किंवा शेतकऱ्यांनी आग लावल्याने शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत। याबाबतची माहिती मिळताच जळगाव जामोद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अभियंता सचिन तायडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन जळालेल्या झाडांची पाहणी करून आपल्या कर्मचाऱ्यांकडून या घटनेचा पंचनामा केला। परंतु सदर झाडे कोणी व का पेटवून दिली याचा अद्याप शोध लागलेला नाही। तर ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे ठोस आश्वासन कार्यकारी अभियंता सचिन तायडे यांनी MCN न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना दिले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मागच्या 3 वर्षाआधी या रस्त्याचे EPC मॉडेलवर काम पूर्ण झालेले आहे। रस्ता झाला, परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा शासनाने आवाहन केल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर खूप चांगले झाडे लावले आणि झाडे जगवले सुद्धा। आपण समोर बघू शकता, साईडनं बघू शकता, परंतु आता अज्ञात व्यक्तीने कोणीतरी येऊन इथे पेटवून दिले आणि त्यामध्ये म्हणजे एक आपण सजीव जीव म्हणू शकतो, हे झाडांचा यामध्ये पूर्ण जळून खाक झालेले आहे। तर हे कृत्य निश्चितच योग्य नाही। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनामार्फत आम्ही आता रीतसर पोलीस तक्रार करणार आहे आणि पोलीस कार्यवाही करतीलच त्यावर, असे आपणास कळविण्यात येत आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण रस्त्यावरील कचरा जाळण्यासाठी आपण धुरे पेटवता, परंतु त्यामुळे काय होते की आपले जे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले झाडे किंवा आधी असलेले झाडे हे सुद्धा जळतात। तर कचरा पेटवताना एक दक्षता घ्यावी की झाडं आपले जळणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशी विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना।